ओके, गुड मॉर्निंग ऑल. माझा आवाज ऐकू येतोय आणि स्क्रीन दिसते का? ओके. सो लास्ट लेक्चरला आपण फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले डिस्कस केले होते. ठीक आहे, त्याच्यावरती ते फॉर्म्युले येतात कसे, त्याचा प्रूफ वगैरे आपण हे सगळं बघितलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आजच्या लेक्चरमध्ये फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यावरती. ओके, तुम्ही ते फॉर्म्युले पाठ केले असतीलच. सो डायरेक्टली आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम स्टार्ट करत आहोत. सो यावरचा पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन इज एक्सप्रेस द फॉलोइंग. ठीक आहे, आजची डेट एक मेन्शन करायची राहिली माझ्याकडून. डेट 11/5/2026. एक्सप्रेस द फॉलोइंग as a sum or difference, as sum or difference of two trigonometric functions, of two trigonometric functions. ठीक आहे, त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 2sin4x इंटू कॉस 2x. 2sin4x इंटू कॉस 2x. आता हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये दिलं आहे ना तुम्हाला, ओके, याला फॅक्टरायझेशनमध्ये करायचं कन्वर्जन, म्हणजे हा डिफॅक्टरायझेशन दिलं आहे तुम्हाला, फॅक्टरायझेशनमध्ये करायचं आहे. ओके, मग आता ज्याच्यामध्ये साईन आणि कॉस येतो असा डिफॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला कोणता आहे, तर काल आपण तो बघितला आहे. ओके, ज्याच्यामध्ये साईन आणि कॉस येतो, हे बघा हा फॉर्म्युला आहे. इथं मी कर्सर हे करून राहिलो बघा. दिस इज द फॉर्म्युला. 2sin a cos b इज इक्वल टू काय असतो, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. इथं मी लिहितो बघा, वी हॅव काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, 2sin a इंटू कॉस बी इज इक्वल टू काय असतो, पहिल्या ब्रॅकेटमध्ये साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी असं इथे. ओके, मग देअरफॉर आपल्याला दिलं काय त्यांनी, 2sin4x इंटू कॉस 2x. म्हणजे एच्या जागेवरती तुम्हाला कोण दिला आहे, सॉरी, हां, एच्या जागेवरती तुम्हाला दिला आहे 4x आणि बीच्या जागेवरती तुम्हाला कोण दिला आहे 2x. बस तुम्हाला ते वापरायचं इथं. मग साईन एची व्हॅल्यू 4x प्लस 2x प्लस साईन 4x मायनस 2x. हे झालं साईन ए प्लस बी. 4 प्लस 2 झालं 6 आणि 4 मायनस 2 किती झालं 2. हे झालं माझा आन्सर, साईन 6x इंटू साईन 2x. ओके, दिस इज द फायनल आन्सर. सिम्पल होतं का नाही. सेकंड एक्झाम्पल, 2 cos 4 theta इंटू cos 2 theta. 2 cos 4 theta इंटू cos 2 theta. आता दोन्ही कॉस कॉसच्या व्हॅल्यू झालेल्या आहे बघा. जर कॉस कॉसच्या व्हॅल्यू जर आल्या असतील तर आपल्याला फॉर्म्युला कोणता आहे मग डिफॅक्टरायझेशनचा, 2 cos a cos b इज इक्वल टू असतो कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. इथं 2 cos एच्या जागेवरती कोण आला आहे 4 थिटा आणि बीच्या जागेवरती कोण आला आहे 2 थिटा. इज इक्वल टू काय होईल, हा कॉस ए प्लस बी म्हणजेच 4 थिटा प्लस 2 थिटा प्लस कॉस ए मायनस बी 4 थिटा मायनस 2 थिटा. बरोबर, मग हा 4 प्लस 2 किती झाला 6 थिटा आणि 4 मायनस 2 किती 2 थिटा. हे झालं आन्सर. ओके, सोपे आहेत बघा, 2-2 मार्काचे क्वेश्चन असतात ते. नंबर 3, 2 साइन 2π/3 इंटू कॉस π/2.
परत साईन आणि कॉस आलं आहे. सो मग साईन आणि कॉस आल्यावरती जे पहिल्या प्रॉब्लेमला वापरला फॉर्म्युला तोच, टू साईन ए कॉस बी इज इक्वल टू साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी. मग इथं टू साईन एच्या जागेवरती कोण आला आहे, 2π/3 आणि कॉसच्या जागेवरती कोण आला आहे, π/2. सो इज इक्वल टू साईन ए प्लस बी 2π/3 प्लस π/2 प्लस साईन 2π/3 मायनस π/2 असे दोन येतील, आहे की नाही. मग त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन. 2 × 2 किती झालं हे 4π, 3 × π 3π/3 2 6 प्लस साईन 2 × 2 4π मायनस 3π/6 बरोबर. म्हणजे हे काय होईल तुमचं, दिस इज अ साईन 4π प्लस 3π 7π/6 प्लस साईन 4π मायनस 3π π/6. ठीक है. नेक्स्ट नंबर 4 आहे 2 cos 35 cos 75. सेकंड फॉर्म्युल्यासारखं 2 cos 35 cos 75 दोन्ही कॉस कॉस आलाय बघा. सो दोन्ही कॉस कॉस आल्यावरती आपल्याकडं फॉर्म्युला काय आहे, सेकंड फॉर्म्युला आपण केला बघा. 2 cos A cos B इज इक्वल टू cos A प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. ठीक आहे. मग आपल्याकडे काय इथं 2 cos 35 इंटू कॉस 75. मग कॉस 35 प्लस 75 प्लस कॉस 35 मायनस 75 बरोबर. 35 प्लस 75 किती झालं 110 प्लस कॉस 35 मायनस 75 किती 40 मायनस 40 येईल बघा. बट कॉस मायनस थिटा काय असतो कॉस थिटा. सो तो प्लसच राहील मग. ओके इट्स अ कॉस 40. हे झालं आन्सर. ठीक आहे. मायनस 40 येईल बरं का तुझा. बट कॉस मायनस थिटा काय असतो आपला कॉस थिटा असतो. सो ते परत तुम्ही तेवढं ते करू शकता व्यवस्थित, आहे का नाही. सो हे होते बघा सिम्पल सिम्पल 2-2 मार्काचे क्वेश्चन्स. आता आपण बघूया प्रूव्ह दॅट, आहे का नाही. त्याच्यावर जास्त क्वेश्चन झालं. प्रूव्ह दॅट द फॉलोइंग. सो क्वेश्चन नंबर 2 आपला या टॉपिकवरती. प्रूव्ह द फॉलोइंग. हँडरायटिंग थोडी तिरकी येते ना, थोडं ॲडजस्ट करतो मी याला. सो पहिला आहे याच्यामध्ये sin 2x प्लस sin 2y अपॉन sin 2x मायनस sin 2y इज इक्वल टू
साइन 2x प्लस साइन 2y अपॉन साइन 2x माइनस साइन 2y इज इक्वल टू tan x प्लस y अपॉन tan x मायनस वाय. ठीक आहे. आता तुम्ही बघा इथं साइन 2x प्लस साइन 2y दिलाय. साइन 2x प्लस साइन 2y. दिसत नाही. अच्छा अच्छा, एक मिनिट, हे रिस्टार्ट झालता ना तो कधी आत्ता हे झालं का परत ना रिस्टार्टचं हे झालं. तुम्ही एकदा लॉग आउट करून लॉग इन करताय का? स्क्रीन शेअर आहे बघा, म्हणजे आता जरी रिस्टार्ट झाला आहे तो पण स्क्रीन शेअरमध्येच आहे. वैष्णवी लॉग आउट करून लॉग इन करा परत तुम्ही. दिसते सर आता दिसते. दिसते ना? हो. अच्छा. साइन 2x प्लस साइन 2y अपॉन साइन 2x मायनस साइन 2y. ठीक आहे. इथं आपल्याला कोणते फॉर्म्युला वापरायचे आहेत? वरती फॉर्म्युला अप्लाय होणार आहे साइन सी प्लस साइन डीचा आणि खाली फॉर्म्युला अप्लाय होणार आहे साइन सी मायनस साइन डीसाठी. ओके. सो इथं फॉर्म्युला मी लिहितो परत. वी हॅव काय दोन फॉर्म्युले आपल्याकडे, ते साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. हा पहिला फॉर्म्युला आहे. आणि साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय आहे? सो साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला आहे 2 कॉस, अगोदर कॉस येतो याच्यामध्ये आणि नंतर येतो साइन. ओके. तुम्हाला मी काल सांगितलं बघा, ब्रॅकेट चेंज नाही होत. ब्रॅकेट ते तुमचे सी प्लस डी, पहिला ब्रॅकेट ऑलवेज सी प्लस डी अपॉन 2, सेकंड ब्रॅकेट ऑलवेज सी मायनस डी अपॉन 2. ठीक आहे. मग देअरफॉर आपली एल एच एस काय होईल आता? हे बघा रे, सीच्या जागेवरती 2x आलेला आहे आणि डीच्या जागेवरती 2y. इथं सुद्धा सेम आहे. म्हणजे मी सीच्या प्लेसवरती 2x लिहिणार आहे आणि डीच्या प्लेसवरती मी 2y लिहिणार आहे. सो एल एच इज इक्वल टू बघा, वरती होईल 2 साइन सी प्लस डी म्हणजे 2x प्लस 2y अपॉन 2 प्लस साइन, सॉरी कॉस, इंटू कॉस 2x माइनस 2y अपॉन 2 डिवाइडेड बाय साइन सी माइनस साइन डी 2 कॉस 2x प्लस 2y अपॉन 2 इंटू साइन 2x माइनस 2y अपॉन 2. ठीक आहे. सो इज इक्वल टू, हे बघा रे, काय काय कॅन्सल होईल? इथलचा 2 इथलचा 2 झाला कॅन्सल. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित जर ब्रॅकेट जर बघितले ना तर काय होईल? इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, डिनॉमिनेटरला पण 2 आहे, असं प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आहे. इथं 2 इथं 2, डिनॉमिनेटरला 2, बरोबर. इथं 2 आहे आणि डिनॉमिनेटरला पण 2 आहे. सो वरचा जो 2 आहे तो कॉमन निघेल आणि तो खालच्या 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे राहील काय फक्त मग आपल्याकडं, कळलं आहे ना? ते 2 कॉमन निघतील वरच्या न्यूमरेटरमधून आणि खाली पण 2 आहे. सो ते 2 कॅन्सल झाले. सो रिमेनिंग टर्म्स आर साइन, इथं फक्त राहील एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स मायनस वाय डिवायडेड बाय खाली कॉस एक्स प्लस वाय इंटू साइन एक्स मायनस वाय. आता हा कॉस अपॉन साइन काय असतो? टॅन एक्स प्लस वाय इंटू इथं कॉस अपॉन साइन आहे सेकंड, ते काय असतो? कॉट एक्स मायनस वाय. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? आपल्याला वरती टॅन एक्स प्लस वाय आणि खाली टॅन एक्स मायनस वाय. सो ही जी कॉटची टर्म आहे याचा जर मी रेसिप्रोकल जर घेतला तर खाली जाऊन तो काय होईल? टॅन होईल. म्हणजेच न्यूमरेटरला आला आपला टॅन एक्स प्लस वाय आणि डिनॉमिनेटरला येईल टॅन एक्स मायनस वाय. दिस इज इक्वल टू आर एच एस. हे झालं पहिल्याचा आन्सर. ओके. सिम्पल क्वेश्चन होता, स्ट्रेट फॉरवर्ड. साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी वापरलं आणि इथून मी 2 कॉमन घेतलं. इथं 2 दिसतो, इथं 2 दिसतो, कॉमन निघेल आणि तो खालच्या 2 बरोबर कॅन्सल होऊन जाईल. ओके. मग फक्त राहिलं कोण? एक्स प्लस वाय, इथं एक्स मायनस वाय. मग साइन अपॉन कॉस असतो टॅन, ते आपण इथं फॉर्म्युले वापरले. ठीक आहे. सो आता पहिला क्वेश्चन,
चलो सेकंड देखते हैं. सेकंड है साइन 6x प्लस साइन 4x माइनस साइन 2x इज इक्वल टू 4 cos x इंटू साइन 2x इंटू cos 3x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो अगेन वी टेकिंग द लेफ्ट हँड साइड इज साइन 6x प्लस साइन 4x मायनस साइन 2x. आता इथं 3 टर्म आहे बघा साईनच्या. काय करायचं, 2 अशा पिकअप करायच्या की त्याचं जर मी आन्सर जर काढलं तर तुम्हाला तिसरी टर्म भेटायला पाहिजे, कारण तुम्हाला कॉमन काढावं लागेल इथं, कारण राईट हँड साईडला 3ही टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. ओके. जरी तर मी 6 आणि 4ला जर पिक करून ठेवलं बघा, तर 6 + 4 10 होतं, 10/2 5 बरोबर. आणि 6 - 4 2 2/2 ते 1 होऊन जाईल. पण इथं 5 नाही, तर साइन 2x आहे. जर मी साइन 6x आणि साइन 2x सोबत जर घेतलं तर 6 + 2 8 आणि 8चे हाफ किती 4. हा इथं 4 आहे. सो मी काय करतो, साइन 6x मायनस साइन 2x या दोघांना सोबत घेतो आणि पुढचा साइन 4x ॲज इट इज ठेवला. ठीक आहे. याला आणि याला सोबत लिहिलं, कारण ह्या दोघांना मी आता वापरणार आहे साइन c मायनस साइन डीचा फॉर्म्युला. ओके. सो आय एम रायटिंग हिअर वी हॅव, कोणासाठी, ह्या दोघांसाठी बरं करे. साइन 4x तसंच ठेवायचं आहे मला. सो वी हॅव, सांगा कोणीतरी फॉर्म्युला काय असतो साइन c मायनस साइन डी. 2 cos c c plus d अपॉन upon 2 2 इंटू sin c minus d by 2. बरोबर. मग आपली एलएचएस काय होईल आता, 2 cos सीच्या जागेवरती काय लिहायचं आहे 6x, डी जागेवरती 4x अपॉन 2x 2x अपॉन 2 इंटू साइन 6x मायनस 2x अपॉन 2. काय झालं सांगा आता, हा 2 cos 6 + 4 6 + 2 8 8 अपॉन 2. अरे 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 इथे कॉसमध्ये येते आहे ना, आणि आपल्याकडे साइन 4x आहे. 6 - 2 2x. ओके. साइन 6 एक मिनिट, कारण इथं कॉसमध्ये येत आहे आपलं 4x. आपल्याला तो पाहिजे होता साईनमध्ये, म्हणजे मला कॉमन काढता आला असता तो. आता जर मी साइन 4x आणि साइन 2x जर सोबत घेतलं तर काय होईल, 4 आणि 2 6 होईल, बट 6/2 3 झाला. बरं ठीक आहे. आपल्याला काय लागतंय 4 cos x लागतोय ना, साइन 2x आणि cos 3x लागतोय याच्यामध्ये. सिक्स प्लस 2 8 8/2 राहू दे. चला आपण बघूया काय करता येईल. इंटू साइन इथं 6 - 2 4 आहे, 4/2 2x आणि पुढं मायनस साइन 2x आहे बरोबर. 6 - 2 4 मायनस साइन 2x. चला साइन 2x कॉमन काढता येईल मला इथून. इथं साइन 2x आहे, इथं साइन 2x आहे. ठीक आहे. साइन 2xला मी कॉमन काढतो. मग कॉमन काढल्यावरती होईल काय बघा, 2 इथं राहिला 2 cos 4x - 1 करेक्ट. आणि कॉमन काढायला काढलं आहे आपण साइन 2xला. आपल्याला साइन 2x लागतो का फायनल आन्सरमध्ये, आहे बघा साइन 2x आहे. आता इथं 2 cos 4x - 1 इथं कोणता फॉर्म्युला आपल्याला होईल, cos 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला. cos 2 थिटाचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, 2 टाइम्स cos स्क्वेअर थिटा - 1. मग तुम्हाला इथं 2 टाइम्स cos स्क्वेअर थिटा - 1 दिलेला आहे बरोबर. म्हणजे हा काय होईल मग cos 2 थिटा. म्हणजेच काय, येस बोला. अँगल तिकडे हाफ होत असतो ना, अँगल हाफ झालेला आहे बघा. अँगल हाफ होऊन तो 4x आलेला आहे, म्हणजे इथं तो अँगल आपला होईल cos 2 cos असं असं म्हणजे स्क्वेअर येतं ना. एक मिनिट थांबा, आपला तो फॉर्म्युला असा आहे ना, 2 cos स्क्वेअर थिटा - 1 आहे, cos स्क्वेअर लागतो आपण.
बरं ठीक आहे, इथं स्क्वेअर नाही ना आपल्याकडे, सो यांनी पण नाही करता येणार. ठीक आहे, कॉमन काढायच्या ऐवजी आणखी काही करता येईल का असं विचार करतो आता. आता 2 cos 4x इंटू साईन 2x आहे. 4x प्लस 2x साईन 2x 1 मायनस कॉस 2 थिटा. 2 cos 4x मायनस 1 असं राहिलं होतं ना आपलं कॉमन काढल्यावर, साईन 2x. इथं आणखीन काय वापरता येईल आपल्याला, एक काम करूया, स्ट्रेट फॉरवर्ड जाऊया. ठीक आहे, मी रिअरेंजमेंट करत नाही आहे, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड. जे आहेत त्या टर्म्स मी ठेवून कॅल्क्युलेशन्स करतो, म्हणजे जी सिक्वेन्स आहे ती. म्हणजे मला आता काय करायचं, ह्या दोघांसाठी वापरायचा आहे फॉर्म्युला, साईन 6x आणि साईन 4x साठी. ओके, सो काय फॉर्म्युला आपल्याकडे, तो वी हॅव साईन सी प्लस साईन डी. तो फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साईन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. देअरफॉर आपलं LHS काय होईल मग, 2 साईन 6x प्लस 4x अपॉन 2 इंटू कॉस 6x मायनस 4x अपॉन 2 मायनस साईन 2x इज इक्वल टू 2 साइन 6 प्लस 4 10 10 अपॉन 2 5x इंटू कॉस, इथं काय होईल 6 मायनस 4 2 बरोबर, आणि 2 अपॉन 2 1, म्हणजे इथं फक्त कॉस एक्स राहील आणि मायनस हा साइन 2x बरोबर, असं राहील बघा आता. सो काय करता येईल इथं आपल्याला, एक चान्स आहे आता, 2 साइन 5x इंटू कॉस एक्स मायनस, इथं मी साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरतो. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर, कोणता फॉर्म्युला वापरला मी, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला, दॅट इज 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आता बघा रे काय कॉमन निघेल, इथं कॉस एक्स इथं कॉस एक्स, ठीक आहे, कॉस एक्स कॉमन निघेल. सो इथं होईल मग 2 साइन 5x मायनस 2ला पण कॉमन काढा, फक्त कॉस एक्स नका काढू, 2ला पण कॉमन काढूया आपण, म्हणजे इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, त्याला पण कॉमन काढूया. मग इथं झालं बघा 2 cos x, याला मी कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये राहिला कोण, साइन 5x मायनस साइन एक्स. आता इथं वापरा साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला. सो वी हॅव, आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, साइन सी मायनस साइन डी. तो फॉर्म्युला आहे 2, आधी येतो कॉस सी प्लस डी अपॉन 2, मग येतो साइन सी मायनस डी अपॉन 2. मग आपली LHS काय होईल आता, 2 cos x बाहेर ॲज इट इज इंटू साइन 5x इंटू साइन एक्सचा फॉर्म्युला काय 2. सो त्या ब्रॅकेटचा आन्सर मी ब्रॅकेटमध्येच लिहितो, चला 2 cos, अगोदर काय आहे सी प्लस डी, म्हणजे 5x प्लस एक्स अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी, दॅट इज 5x मायनस एक्स अपॉन 2. बरोबर, म्हणजे काय आलं आपल्याकडं 2 cos x इंटू ब्रॅकेटच सॉल्व करतोय अजून मी, 2 cos 5x प्लस एक्स झालं 6 अपॉन 2 3x इंटू साइन
5x मायनस एक्स 4x 4/2 2x. ओके, करा मल्टिप्लिकेशन. इथं 2 आहे, इथं 2 आहे. 2 × 2 झाला 4. बरोबर. अगोदर कोणती टर्म होती तर साईन कॉस, जसं आहे तसं लिहा. आता आलं बघा सगळं. कॉस एक्स पण आला, साईन 2x पण आला आणि कॉस 3x पण आला. दिस आर द रिक्वायर आर एच एस ना. 4 cos x into sin 2x, क्या बघितलं, sin 2x into cos 3x. दिस इज इक्वल टू आर एच एस. सो ह्या मेथडने याचा आन्सर निघाला बघा. स्ट्रेट फॉरवर्ड गेलो आपण. अगोदर काय केलं तर की आपण काही टर्म्स रिअरेंज करत होतो, पण तिथं ते आपला आन्सर थोडंसं लॉंग वेने चाललं होतं. सो आपण काय केलं, परत त्याला स्ट्रेट फॉरवर्ड मेथडनेच आणलं. ठीक आहे. सो येतो त्याचा आन्सर. ओके, सो नेक्स्ट आहे तिसरं. साइन एक्स मायनस साइन 3x प्लस साइन 5x मायनस साइन 7x डिवाइडेड बाय cos x मायनस cos 3x मायनस cos 5x प्लस cos 7x इज इक्वल टू, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे व्हॅल्यू cot 2x. ठीक आहे. वी टेक द LHS. साइन एक्स मायनस साइन 3x प्लस साइन 5x मायनस साइन 7x. हां, इथं तुम्हाला टर्म्स आता थोड्या रिअरेंज करावं लागतील. ओके, टोटल 4 टर्म आहेत. cos x cos 3x मायनस cos 5x आणि प्लस cos 7x. ठीक आहे. आता रिअरेंज करण्यासाठी काय वापरा. सो मी काय करतो, वरती न्यूमरेटरमध्ये प्लस प्लसच्या टर्म सोबत ठेवतो. म्हणजे साइन 5x प्लस साइन x असं लिहिलं. ठीक आहे. आता हे दोघं जण मायनस आहे. कोण दोघं मायनस आहे, साइन 3x पण मायनस आहे आणि साइन 7x पण मायनस आहे. सो तिथून मायनस कॉमन काढला आणि रिअरेंज केलं मी साइन 7x प्लस साइन 3x ला असं. ओके, मोठी व्हॅल्यू मी आधी ठेवली. मग आता खाली पण काय करा, इथं साइन 5 साइन x आहे ना, मग 5 आणि x मध्ये टर्म्स बघा इथं आहे. मग इथं लिहा cos x मायनस cos 5x प्लस आधी लिहावं लागेल ना तुम्हाला. आणि राहिलो कोण, cos 3x आणि cos 7x मध्ये प्लस साईन येईल. मग रिमेनिंग टर्म cos 7x आणि मायनस cos 3x आले का बघा. सगळ्यात 4 टर्म. वरती साइन 5 साइन 7 साइन 3x. खाली इथं cos x आणि cos 5x सोबत लिहिलं. साइन चेंज नाही हा पुढंच. मध्ये प्लस, नंतर cos 7x पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह ठेवला आणि cos 3x निगेटिव्ह तर निगेटिव्ह लावून दिला. ठीक आहे. आता बघा इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, साइन c प्लस साइन d. इथं साइन c प्लस साइन d. खाली cos c मायनस cos d, cos c मायनस cos d. सो 2 फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. सो दोन्ही पण मी फॉर्म्युला लिहितो. सो वी हॅव पहिला फॉर्म्युला आपल्याकडं साइन c प्लस साइन d चा. बरोबर. सो काय फॉर्म्युला हा, 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस d अपॉन 2. आणि दुसरा फॉर्म्युला आहे साइन c मायनस साइन d हा आहे 2 कॉस. हां, पण आपल्याला तिची गरज नाही ना. कोणता लागतोय आपल्याला, cos c मायनस cos d. cos c मायनस cos d काय फॉर्म्युला आहे cos c मायनस cos d, मायनस 2 साइन c प्लस d अपॉन 2 इंटू कॉस c मायनस, दोन्ही ठिकाणी साइन आहे, इंटू साइन c मायनस d अपॉन 2. ठीक आहे. मग आता LHS काय होईल आपली बघा. देअरफॉर लेफ्ट हँड साइड बिकम्स, ओके, साइन 5x साइन x जागेवरती मला काय वापरायचं आता, साइन c प्लस साइन d चा फॉर्म्युला. सो c च्या जागेवरती आलेला आहे 5x, d च्या जागेवरती आलेला आहे x, म्हणजे c झालं साइन 5x प्लस x अपॉन 2 टाइम्स इंटू कॉस 5x मायनस x अपॉन 2 मायनस 2 टाइम्स सेम परत
साईन आता अँगल 7x आणि 3x आहे इथं येईल 7x प्लस 3x अपॉन 2 इंटू कॉस 7x मायनस 3x अपॉन 2 डिवायडेड बाय कॉस सी मायनस कॉस डी 2 साइन x प्लस 5x अपॉन 2 माइनस है ना साइन ओके माइनस 2 साइन झालं परत साइन c मायनस डी नाव x मायनस 5x अपॉन 2 मध्ये साइन प्लस आता परत कॉस सी मायनस कॉस डी मायनस 2 सो मायनस प्लस होईल बघा मायनस इथं मी डायरेक्ट मायनस साइन देऊन टाकतो मायनस 2 साइन ॲडिशन 7x प्लस 3x अपॉन 2 इंटू परत साइन 7x मायनस 3x अपॉन 2 ओके चला करा सिम्प्लिफिकेशन सो वरती काय होईल बघा 2 साइन 5x प्लस x किती 6x आणि 6 अपॉन 2 3x इंटू कॉस 5x मायनस x 4x 4 अपॉन 2 2x मायनस 2 7x प्लस 3x 10 10 अपॉन 2 5x इंटू कॉस 7 मायनस 3 4 4 अपॉन 2 2 डिवाइडेड बाय इधर माइनस 2 साइन x प्लस 5x 6x अपॉन 2 3x इंटू साइन x माइनस 5x माइनस 4x अपॉन 2 म्हणजे साइन माइनस 2x येईल बघा तो अँगल माइनस माइनस परत इधर 2 साइन 7 प्लस 3 10 10 बाय 2 5x साइन 7 माइनस 3 4 4 अपॉन 2 2 साइन 2x आता होईल काय बघा इथं 2 आहे इथं 2 आहे इथं पण 2 आहे इथं पण 2 आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये सगळे 2 कॉमन निघून काय होऊन जातील ते कॅन्सल होऊन जातील बरोबर मग रिमेनिंग टर्म्स राहतील काय आपल्याकडं हे बघा इथं राहील साइन 3x इंटू कॉस 2x साइन 3x इंटू कॉस 2x मायनस इथं काय राहील साइन 5x इंटू कॉस 2x साइन 5x इंटू कॉस 2x डिवायडेड बाय खाली आता हे बघा रे इथं साइन हा हे टर्म बघा इथं साइन मायनस 2x आहे आपल्याला माहिती आहे साइन मायनस थिटा काय असतो निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला मायनस साइन थिटा असतो म्हणजे हा मायनस बाहेर येईल आणि तो ऑलरेडी मायनस आहे मायनस मायनस प्लस झाला म्हणजे इथं राहिलं कोण फक्त मग आता साइन 3x इंटू साइन 2x मायनस 2 साइन 5x इथून 2 कॅन्सल झालेला आहे तुमचा इथं राहील साइन 5x इंटू साइन 2x कॉमन काय निघेल बघा रे बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटर कॉमन काय निघेल इथं cos 2x आहे इथं cos 2x आहे सो न्यूमरेटरमधून cos 2x कॉमन निघेल आणि डिनॉमिनेटरमधून इथं sin 2x आहे इथं sin 2x आहे sin 2x कॉमन निघेल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून दोन वेगवेगळे कॉमन निघत आहेत मग राहील कोण इथं sin 3x मायनस sin 5x हे कधी राहिलं ज्यावेळेस कॉमन काय निघाला cos 2x वरती होल इक्वेशन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला काय कॉमन निघणार आहे sin 2x म्हणजे राहील कोण sin 3x मायनस sin 5x बरोबर म्हणजे राहिलो कोण म्हणजे कॉमन काढलं ना आपण sin 2x काय काय कॅन्सल झालं रे आता हा ब्रॅकेट sin 3x मायनस sin 5x वरती आणि खाली झाला कॅन्सल सो वी गेट वरती cos 2x खाली sin 2x आणि cos अपॉन साइन काय असतं कॉट आणि तेच तर आपल्याला लागत होतं इट इज इक्वल टू RHS हे झालं आन्सर ओके चला अजून एक प्रॉब्लेम घेऊया आणि मग थांबूया क्वेश्चन नंबर 4 आहे sin 18 इंटू cos 39
प्लस साइन 6 इंटू कॉस 15 इज इक्वल टू साइन 24 इंटू कॉस 33. सगळे अँगल डिग्रीमध्ये आहेत. ठीक आहे. सो वी टेक द लेफ्ट हँड साइड. आधी तर डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. साइन 18 कॉस 39 प्लस साइन 6 इंटू कॉस 15. डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले अप्लाय होण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, कारण त्याच्या ओरिजिनल फॉर्म्युल्यामध्ये त्याचा 2 आहे. बरोबर. म्हणजे मग काय करावं लागेल, इथं न्यूमरेटरला मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं होईल साइन 18चं मी डिग्री लिहित नाही कारण सगळे व्हॅल्यू डिग्रीमध्ये आहेच. इथं पण 2 ने मल्टिप्लाय होईल आणि खाली पण काय करावं लागेल, मग तुम्हाला 2 ने डिवाइड करावं लागेल. वरती 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं दोघांनाही होईल. असं नाही होत की सिंगल टर्मला होत आहे, दोघांनाही होत असतं मल्टिप्लिकेशन. ओके. आता मला सांगा रे कोणते फॉर्म्युले अप्लाय होतील न्यूमरेटरसाठी. सो वी हॅव इथं साइन आणि कॉस आहे. सांगा 2 साइन ए कॉस बी. काय फॉर्म्युला आहे तो, साइन ए प्लस बी प्लस साइन साइन ए ए माइनस बी. मायनस बी. आणि इथं पण तोच आहे बघा, साइन ए कॉस बीच आहे. बरोबर का. ओके. मग करा अप्लाय. सो आपला एल एच एस काय तयार होईल, साइन ए प्लस बी म्हणजे साइन एची व्हॅल्यू 18 आहे प्लस बीची व्हॅल्यू 39 आहे. बरोबर. प्लस साइन ए मायनस बी 18 मायनस 39. बरोबर. आता पुढे तेच साइन ए प्लस बी साइन 6 प्लस 15 प्लस साइन ए मायनस बी 6 मायनस 15 अपॉन 2. करा कॅल्क्युलेशन. 18 प्लस 39 57. साइन 57. 18 मायनस 39 20 minus 21. मायनस 21 प्लस इधर साइन 6 प्लस 15 साइन 21 प्लस साइन 6 मायनस 15 मायनस 9 अपॉन 2. ओके. सो दिस इज साइन 57 प्लस आधी तर परत काय आलं रे, साइन मायनस थिटा. अँगल मायनसमध्ये आहे ना, साइन मायनस थिटा काय असतो, मायनस साइन थिटा. सो मायनस साइन बाहेर घ्यायचं आहे तुम्हाला, बाहेर प्लस आहे, प्लस मायनस होईल मायनस, मायनस साइन 21. पुढं आहे प्लस साइन 21. इथं परत सेम साइन मायनस 9 आला आहे. साइन मायनस थिटा असतो मायनस साइन थिटा म्हणजे प्लस मायनस मायनस. इथं झाला साइन 9 डिवायडेड बाय 2. आता होईल काय, मायनस साइन 21 प्लस साइन 21 कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म्स साइन 57 मायनस साइन 9 अपॉन 2. बस एवढं राहिलं. ओके. मग इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल आता साइन 57 मायनस साइन 9 ला, साइन सी मायनस डीचा. बरोबर. काय फॉर्म्युला येतो, 2 साइन अगोदर कॉस येतो, 2 कॉस ब्रॅकेट से मेरे सी प्लस डी बाय 2 इंटू साइन A minus डी बाय 2. 2. म्हणजे किती झालं हे, 2 टाइम्स कॉस सी म्हणजे 57 डी म्हणजे 9 अपॉन 2 इंटू साइन 57 मायनस 9 अपॉन 2 अपॉन 2. आता न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरचा 2 झाला कॅन्सल. 57 प्लस 9 किती, 66 आणि त्याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे कॉस 33 राहील इंटू साइन 57 मायनस 9 किती, 48. 48 अपॉन 2 24. सो साइन राहील तुमचा 24.
म्हणजेच आपला आन्सर आलं साइन 24 डिग्री इंटू कॉस 33 डिग्री. दिस इज इक्वल टू RHS. ओके, सो झाला आन्सर. कळलं आहे. अजून एक दोन क्वेश्चन आपण घेऊया उद्याच्या लेक्चरमध्ये आणि मग आपण चालू करूया लास्ट टॉपिक ट्रिग्नोमेट्रीमधला सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, म्हणजे तो ह्या वीकेंडपर्यंत आपला होऊन जाईल. म्हणजे ट्रिग्नोमेट्रीला जेवढं बेसिक लागतंय बघा तुम्हाला, फॉर्म्युले तर सगळेच कवर झालेत आपले. मग फक्त 12वीच्या वेळेस काही फॉर्म्युले याच्यात ॲड होऊन जातील. ठीक आहे, चालेल. मग समजलं लेक्चर आजचं. सो थांबूया आपण. चलो बाय बाय, भेटू उद्या मॅथ्सला.